नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 19 एप्रिल वार रविवार आणि उद्या आहे अक्षय तृतीया. तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीया खूप खूप शुभेच्छा. अक्षय तृतीयेचा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानला जातं. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी असलेली एक शुभ मुहूर्त आहे. अक्षय शब्दाचा अर्थ आहे कधीही नाश होत नाही. या दिवशी केलेला जप दान ज्ञान हे अक्षय फळ प्राप्ती देणारे असतं आणि म्हणून याला अक्षय तृतीया असं म्हणतात. बघा, या अक्षय तृतीयेचा उल्लेख भविष्य पुराणस्कंद पुराण शुद्ध याचा विशेष उल्लेख केला गेला आहे. या दिवशी केलेल्या शुभकर्माच्या कार्याचं श्रेष्ठ फळ मिळतं आणि म्हणून या दिवशी नवीन वस्तूची खरेदी केला जातं, सोना चांदी घेतलं जातं, महत्त्वाचं काम पूर्ण केलं जातं किंवा एखादी नवीन व्यवसाय सुरू केला जातं जेणेकरून त्यामध्ये आपल्याला यश मिळतं. या दिवशी देवांच्या व पितरांच्या पूजा सुद्धा केला जातं. या दिवशी आपल्या पूर्वजा जे असतात तर ते मृत्यू लोकातनं पृथ्वीवरती आपल्या घरी येत असतात. पाणी पिण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी ते आपल्याकडे येत असतात आणि म्हणूनच या अक्षय तृतीयाला आपण त्यांचे स्मरण करा. केळी पूजन जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये करत असतो. तर आपले सासू हवेत नसेल तर केळी पूजन केलं जातं आणि सासरे नसतील तर करा पुंजलं जातं. दोन्ही नसतील तर केळी आणि करा या दोन्ही पूजन या दिवशी केलं जातं. जर घरातली स्त्री गेलेली असेल तर तिच्या जागी आपण एक सुवासिनी स्त्री जेवू घालतो आणि जर पुरुष गेला असेल तर एक पुरुषाला आपण या दिवशी जेवू घालतो. जेव्हा आपण या दिवशी पितरांच्या स्मरण घरामध्ये स्त्री किंवा पुरुषांना जेवू घालतो तेव्हा ते घास आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो असतो आणि आपल्या पित्र जे असतात ना ते आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेली असतात. तिथून ते आपल्याकडे बघत असतात आणि म्हणून या दिवशी त्यांची आठवण काढायची असतं, पितृपूजन करायचं असतं जेणेकरून त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्ती होतं. आणि बघा, दिव्य देवतापेक्षाही पितरांच्या आपल्यावरती आशीर्वाद असणं ही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. त्याच्याबरोबर वैशाख हा महिना भगवान विष्णूसाठी अत्यंत आवडता महिना आहे आणि म्हणून या दिवशी भगवान श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या देखील पूजा केलं जातं. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा आपल्या घरात केल्याने आपल्याला अक्षयपटीने फळप्राप्ती होत असतं. घरामध्ये कधीही धनसंपत्ती ही कमी पडत नाही. त्याच्याबरोबर या अक्षय तृतीयाच्या दिवशी अन्नपूर्णा मातेचा जन्म देखील झाला होता आणि म्हणून या दिवशी अन्नपूर्णा जयंती ही सुद्धा साजरी केला जातं. धार्मिक दृष्टीने अक्षय तृतीयेच्या दिवशी हा खूप महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी आणि कुटुंबाच्या प्रगती होण्यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या अक्षय तृतीयेला सकाळीच घरच्या उंबरवटावर ठेवा ही एक वस्तू. ऐका,
एक रात्रीत आयुष्याचा सोना होईल. 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल. पैसे, धन, संपत्ती सर्व काही मिळेल. कुटुंबाच्या, मुलांच्या, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तशी कोणती वस्तू आहे जे तुम्हाला घरच्या उंबरवट्यावर ठेवायचे आहे? कोणत्या वेळात हा उपाय करायचे आहे? याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या रविवारी अक्षय तृतीया सकाळी करायचे आहे. सायंकाळी 12 वाजण्याच्या आत आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती घरच्या उंबरवट्यावर ठेवायची आहे. आणि जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून एकदा करू शकता. ते म्हणजे अक्षय तृतीया. आणि या उपायाच्या मिळणारा फळ हे सुद्धा तुमच्याकडे अक्षय राहणार आहे, ते कधीही संपणार नाही. आणि म्हणून या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या लक्ष्मी नांदावी, घरात सुख शांती समृद्धी यावी, घरातली सर्व इडापिडी नकारात्मकता ऊर्जा अलक्ष्मी घरातनं बाहेर जावी, आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावा, यासाठी आपल्याला उंबरवट्यावरती ही एक वस्तू जी आहे तर ते ठेवायचे आहे. आता उंबरवट्यावर ही वस्तू आपल्याकडे का ठेवायची आहे तर बघा, उंबरवट्टा हा जो आहे ना तो आपल्या वास्तूमधला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि घराच्या उंबरवट्टा हा फक्त दरवाजाच लाकडा नसतं किंवा दगड नसतं, ते घरच्या रक्षण करणारे कवच मानला जातं. एवढंच नाही तर उंबरवट्टा हे लक्ष्मीचं स्थान मानलं जातं. आणि म्हणून या अक्षय तृतीयाच्या दिवशी उंबरवट्यावर ही एक वस्तू ठेवल्याने घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीची कायमस्वरूपी वास राहतं. उंबरवट्टा बाहेरच्या नकारात्मक ऊर्जा, दृष्टी शक्ती किंवा वाईट शक्ती यांना घरात आत प्रवेश करण्यापासून रोखतो असतो. आणि हे घरच्या संरक्षण कवच आहे. वास्तुशास्त्र अनुसार ज्या घराच्या उंबरवट्टा नसतं तिथे वास्तु दोष निर्माण होतं. आणि या दिवशी उंबरवट्यावर ही एक वस्तू ठेवल्याने घरातली सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहतं. तुम्ही बघितलं असेल की नवीन सून किंवा नवीन वधू जेव्हा पहिल्यांदा सासरी येते तेव्हा ती गृहलक्ष्मी म्हणून उंबरवट्टा ओलांडून आत येत असते. यामुळे धान्य भरलेली भांडे धान्यात पाडावी अशी रीतीने उमलटून ही घरात प्रवेश करते. ते भरभराटीन प्रतीक आहे. आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची वार असल्यामुळे या दिवशी उंबरवट्या पूजा करणं किंवा उंबरवट्यावर काही शुभ वस्तू ठेवणं अत्यंत महत्त्वाची मानलं जातं. अक्षय तृतीयाच्या दिवशी या घरातली महिला हा उपाय करते त्या घरात अखंड लक्ष्मी वास करतं. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अक्षय तृतीया हा दिवस हा धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी खूप महत्त्वाची दिवस आहे. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये वारंवार पैशाची अडचणी येत असेल तर जास्ती प्रमाणामध्ये पैसे खर्च होतं किंवा तुमच्या एखादी उद्योग व्यवसाय आहे ना हे चांगला चालत नाही, त्यामधनं हवा तसं पैसे येत नाही, किंवा तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, कलश, भांडणं होत असतील, जेव्हा आपल्या घरामध्ये काही दोष असतात, वास्तुदोष असतं किंवा काहीच नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असतं किंवा काही इडापिडी असतं, तेव्हा आपल्या घरामध्ये अनेक समस्या ज्या आहेत तर त्यास येत असतात. आणि म्हणूनच उंबरवट्यावरती ही एक वस्तू ठेवली तर आपल्या घरातले सर्व नकारात्मक ऊर्जा किंवा जे काही दोष आहेत तर ते घरातून बाहेर जातात.
आणि आपल्या घराच्या, मुलांच्या, पतीच्या, कुटुंबाच्या भरभरून प्रगती होतं. ही वस्तू उंबरवाट्यावर ठेवल्याने घरामध्ये पैसे किंवा लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातली वातावरण हे अनुकूल राहतं. आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती आपण हा उपाय जर केला तर आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहेत ते घडत असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या अक्षय तृतीय सकाळी लवकर उठायचे आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरच्या स्वच्छता करून घ्यायची आहे. झाडू मारून घ्यायचे आहे. घर स्वच्छ पुसून काढायचे आहे. कारण या दिवशी आपल्या घरामध्ये कुठेही घाण राहता कामा नाही. घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये कचरा राहता काम नाही. जर या दिवशी आपल्या घरात लक्ष्मी आली तर नक्की ती आपल्या घरामध्ये अक्षय टिकून राहिला. म्हणून आपल्या घरामध्ये फक्त आपल्याला लक्ष्मीला आणायची आहे. आणि लक्ष्मी स्वच्छता ही खूप जास्ती प्रिय आहे. म्हणून सकाळी लवकर उठून आपल्या घर हे स्वच्छ करायचे आहे. आणि यानंतर तुम्हाला स्नान करायचे आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि गंगाजल ही टाकायचे आहे. यामुळे आपल्या सर्व दोष नकारात्मक जी आहेत तर ते निघून जातं आणि आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होतं. स्नान करून झाल्यानंतर घरातली एक व्यक्तीने जे करता पुरुष आहे त्या पुरुषांनी काय करायचे आहे, एक लोटा जल घ्या. त्यामध्ये थोडीशी काळे तीळ टाकायचे आहे आणि हे जल तुम्हाला दक्षिण दिशेला अर्पण करायचे आहे. ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणता जे जल तुम्हाला त्यांची स्मरण दक्षिण दिशेला अर्पण करायचे आहे. यानंतर आपल्या देवघरातल्या देवाच्या विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती, तुपाच्या दिवा, तेलाच्या दिवा लावायचे आहे आणि आपल्या घर हे प्रसन्न करायची आहे. आणि यानंतर तुम्हाला उंबरवट्यावर हा उपाय करायचा आहे. जितक्या सकाळी लवकर होईल तितक्या सकाळी हा उपाय करायचा प्रयत्न करा. दुपारी 12 वाजण्याच्या आत केलं तरीही चालेल. आता हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एक कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरा. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाका आणि हे जे पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या दाराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरवट्यावरची बाहेर शिंपडायचे आहे. एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचे आहे. यामुळे रात्रभर आपल्या घराच्या बाहेर जी काही निगेटिव्ह येतात, थांबलेली असतात, ते नकारात्मक असतात ती नीट होतं. यानंतर तुम्हाला उंबरवट्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे. इतर दिवशी तुम्ही करत असेल तरी चालेल, परंतु अक्षय तृतीयेला उंबरवट्यावरती हळदीचे लेपन करायची आहे. एक वाटीमध्ये हळद घ्या, त्यात गंगाजल टाका किंवा मग तुम्ही पाणी सुद्धा टाकू शकता किंवा तुमच्याकडे गुलाबजल असेल तर टाका. थोडीशी चंदन पावडर टाका आणि अशी हळदीच्या पेस्ट तयार करून बनवायचे आहे. आणि त्या लेपन हे तुम्हाला उंबरवट्यावरती करायचे आहे. कशी पद्धतीने करायचे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर नक्की तुम्ही ह्याच पद्धतीने तुम्हाला उंबरवट्यावरती ती हळदी जे आहे तर ते चाळून घ्यायचे आहे. आता उंबरवट्यावर हळदीच्या लेपन करणं म्हणजे ते एक प्रथा नाही, त्यामागे बघा आध्यात्मिक, वास्तुशास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण सुद्धा सांगितलं गेलं आहे. हळदीमध्ये बघा लक्ष्मीचे वास असतं आणि हळदी ही लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय आहे. आपण उंबरवट्यावरती हळदीचे लेपन जर केलं तर घराकडे सुख, समृद्धी, धनधान्य आकर्षित होतं, अशी धार्मिक सुद्धा आहे. त्याच्याबरोबर हळद जी आहे ते शुद्धतेच्या प्रतीक आहे. ते बाहेरील नकारात्मक ऊर्जा, दृष्टीशक्ती किंवा वाईट शक्ती घराच्या आत प्रवेश करण्यासाठी रोखत असतो आणि उंबरवट्टा हा घराच्या मुख्य ऊर्जेच्या असतं. हळदीचे लेपन केल्यामुळे वास्तुदोष आणि ग्रहदोष तीव्रता कमी होतं आणि घराच्या सकारात्मक लहरीप्रमाणे वाढतं. तसेच हळदी ही मांगल्याच्या प्रतीक असल्यामुळे घराच्या फक्त
शुभ घटना घडतात, मांगल्याचं वातावरण राहतं आणि म्हणूनच आपल्याला उंबरवट्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचे आहे. यानंतर कुंकुवाच्या तुम्हाला गंध तयार करायचे आहे. थोडी जास्तीच कुंकू घ्या आणि त्या कुंकुवाच्या गंध तयार करायच्या आहे. यानंतर जिथे तुम्ही उंबरवट्यावर हळदीचे लेपन केलं आहे तर त्या उंबरवट्यावरती तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला कुंकुवाने स्वास्तिक काढायचे आहे. स्वास्तिक मधला 4 बिंदू आणि कडवा 2 लाईन सुद्धा घ्यायचे आहे आणि कडाला 2 लाईन सुद्धा घ्यायचे आहे आणि उंबरवट्टा मधोमध तुम्हाला शुभ स्वास्तिक आणि लाभ हे लिहायचे आहे. म्हणजे उंबरवट्याच्या मधोमध तुम्हाला शुभ हा कुंकुवाने सुद्धा लिहू शकता आणि नंतर मधोमध स्वास्तिक काढायचे आहे. पण तुम्ही पुन्हा त्याच्या साईडला तुम्हाला लाभ असं लिहिलं आहे. हे सगळे उंबरवट्यावर करून झाल्यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचे आहे. हे मातीच्या पंती घ्या, त्यामध्ये शुद्ध गाईच्यात घातलं तरी तूप चालतं नाही. दुहेरी कापूसाच्या वात लावायच्या. दिव्यामध्ये 2 लवंग टाकायचे. यानंतर तुम्हाला एक प्लेटमध्ये थोडासा गहू घ्या. गव्हाच्या आहेत बघा ते तांदूळ घेऊ नका. गव्हावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करताना ज्या तुमची उजवी साईडला असणार आहे तिथे ते दिवा ठेवायचे आहे. यानंतर काय करायचे आहे, एक तांब्याचा कलश घ्या. बघा तांब्याची कलश हा स्टीलच्या घेऊ नका. जर तुमच्याकडे बघा चांदीच्या असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तांब्याच्या घेतला तरी सुद्धा चालेल. या कलशामध्ये तुम्हाला काय करायचे आहे, तांदूळ भरायचे आहे. अर्धा कलश तांदूळ भरायचे आहे. यानंतर त्या कलशामधला तुम्हाला 5 अखंड फुलाच्या लवंग, त्याच्याबरोबर 11 गोमूती चक्र घ्यायचे आहे. गोमूती चक्र नसेल तर तुमच्याकडे 5 किंवा 7 कवड्या असेल तर ते एक जर कवडी असेल त्यामध्ये टाकायचे आहे. 1 रुपयाच्या एक नाण्या टाकायचे आहे. असे अख्ख्या हळकुंड जे असतं ते अख्ख्या हळकुंड टाकायचे आहे. आणि यानंतर तुम्हाला याच्याबरोबर तुम्हाला तांदूळ भरायचे आहे. पूर्ण कलश जे आहे ते तांदूळाने भरून घ्यायचे आहे. आता तांदूळ हे जे आहे ते अक्षय टिकणार धान्य आणि म्हणूनच त्याला कधीही क्षया होत नाही, म्हणून ते समृद्धीचे प्रतीक आहे. आणि म्हणून आपण पूजामध्ये तांदूळ हे धान्य वापरत असताना ते तांदूळामध्ये आपण जे काही वस्तू ठेवलं आहे त्या सुद्धा लक्ष्मीकारक वस्तू आहे. या वस्तू आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित करता असतात. आणि यानंतर हा कलश तुम्हाला जिथे उंबरवट्यावरती शुभ स्वास्ती आणि लाभ असं लिहिलेली आहे कुंकुवाने, तर त्या स्वास्तिकवरती तुम्हाला हा कलश उंबरवट्यावर मधोमध ठेवायचे आहे. आता हा कलश तिथे का ठेवायचा आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी अगोदर सांगितलेलंच आहे. यानंतर प्रत्येक स्वास्तिकाला हळद कुंकू लावायचे आहे. ह्या कलशाला सुद्धा हळदी कुंकू लावायचे आहे. धूप दीप अगरबत्ती ओवून घ्यायचे आहे. आणि यानंतर कुंकुवाने आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा स्वास्तिक काढायचे आहे. आणि त्या स्वास्तिकाच्या खाली ओम हा सुद्धा काढायचे आहे, कारण हे दोन्ही शुभ चिन्ह आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी या चिन्हही खूप मोठी धार्मिक महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मात स्वास्तिक हे अत्यंत पवित्र, शुभ आणि मंगलकारक चिन्ह मानला जातं. आणि ओम या शब्दाच्या संबंध दिव्य स्पंदनाच्या प्रतीक मानला जातं. ह्या शाश्वत सत्य, शाश्वत शांती आणि अपार समृद्धीच्या प्रतीक मानला गेला आहे. आपल्या नाही तर सकारात्मक ऊर्जा किंवा चांगली गोष्टी मिळत नाही. आंब्याच्या पानाच्या तोरण असताना त्यातून खूप जास्ती सकारात्मक ऊर्जा निर्माण होतं. आपल्या घरावर कोणतेही संकट विघ्न आहे तर ते येत नाही. सर्व वाईट गोष्टी आपल्या घरापासून ते दूर ठेवायचे काम आंब्याच्या पानाच्या तोरण करत असतं. म्हणूनच आजच्या एवढा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. जर पूजा केली नाही तर आयुष्यभर आपल्या आयुष्यात खडताळ प्रवेश जे आहे तर ते सुरू होतं. कोणत्याही कामात यश मिळत नाही, कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही, मुलांच्या प्रगती
होत नाही, म्हणून पैसे टिकत नाही. सतत संकट, अडचणी, अडथळ सुरू होतात, दुःख येत असतात आणि म्हणूनच तुम्हाला पितरांच्या पूजा ही जी आहे तर ते करायची आहे. पितृपूजा म्हणजे खूप जास्ती काही करायची गरज नसतं. तुम्हाला मी सांगितले का करा का करा. केळी पूजन करायचे आहे. थोडंफार तुम्ही अन्नदान, जलदान करू शकता. याच्याबरोबर तुम्हाला घरामध्ये सुवासिनी स्त्री जेवू घातलं आहे तर किंवा पुरुष घातलं तरी सुद्धा चालत आहे. हा व्हिडिओ अगोदर सांगितलेलाच आहे. अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असंच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.